नहीं छीनने देंगे, नहीं छीनने देंगे हमारे मतदान का अधिकार, नहीं छीनने देंगे। नागपूर जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या कामठी तालुक्यातील बिडगाव नगरपंचायत येथील मतदार यादीतील अंदाजे 5200 मतदारांवर काही विरोधी पक्षातील लोकांनी आक्षेप घेतला असून ते मतदार बिडगाव तरोडी खुर्द प्रधानमंत्री आवास योजना 62.63 येथे 80% मतदार वास्तव्यास आहेत। तेव्हा अशा नागरिकांना मतदानापासून वंचित न ठेवता मतदार यादीतील नावे वगळण्याची कार्यवाही थांबवण्यात यावी आणि चुकीचे आक्षेप घालून मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रकार घालणाऱ्या त्या आक्षेप करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी आज भाजपतर्फे भाजप जिल्हा महामंत्री अनिल निधान, भाजप कामठी तालुका ग्रामीण अध्यक्ष सचिन घोडमारे यांच्या नेतृत्वात भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांसह हजारो मतदारांच्या संख्येतील नागरिकांनी आज दुपारी कामठी तहसील कार्यालयावर धडक मोर्चानेत नारेबाजी करण्यात आली। या प्रसंगी भाजप पदाधिकारी रमेश चिटके, किशोर बेले, माजी सरपंच प्रांजल वाघ, पायल पटले, वंदशिला अंबुले, गायत्री कटरे, ललिता विश्वकर्मा, रत्नप्रभा घटले, वंश ठाकरे, शशी सनोडिया, बलराम सनोडिया आदी उपस्थित होते। त्यांचं राजकारण करायचा तरीका अलग आहे। पहिले धमकून करत होते, आता हे असं करत अप्लिकेशन केली आहे। त्याची सहीच्या त्याच्या पत्नीचं नाव आहे सेपरेट अप्लिकेशन करत आहोत। त्याच्या बाजूचे नाव त्याच्या घराबाचे जवळचे त्यांना कुठेतरी वाटलं ना की आपलं तर निवडून येऊ शकत नाही म्हणून आणि टोटल आमच्या विभागातील लोकांचे पूर्ण जेवढे लोक आमच्या जवळचे सगळ्यांचे सोबत आमचे खास आहे ते अजून येतो 10 लोक आहे पोलीस स्टेशनला शासनाचे हात मजबूत करासाठी मी तालुक्याच्या वतीने तुम्हाला सांगतो, सभापती महोदय, माजी सभापती, सर्व उमेदवार, सर्व सरपंचाच्या वतीने इथं सर्व चिडून गेले होते। काल ह्या सर्व गोष्टीची जवळपास आम्ही मीटिंग घेतली। महिला मोर्चा या मोठ्या प्रमाणात चिडल्या होत्या। आम्ही मग साहेबांना मेसेज टाकून या प्रकरण शांत केलं आणि शांत पद्धतीने इथं आलो। इथं उद्रेक नाही झाला पाहिजे ह्या सर्व गोष्टीचा आम्ही विचार करून तुमच्यापर्यंत आलो आणि जे यांच्या ज्या भावना आहे ह्या भावना कुठेतरी दुखावल्या, ह्या भावना दुखावल्या याचा तुम्ही अतिशय म्हणजे तुमचे शासनाचे हात कुठून आमच्या माध्यमातून मजबूत होते तुम्ही सांगा, आम्ही तुमच्या सोबत आहोत।